भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा शिल्लक. भारतानं तेल निर्यातीचे आयातीचे स्रोत बदलल्यानं बराचसा पुरवठा होर्मुझवर अवलंबून नाही. भारतीयांना तुर्तास दिलासा. युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल भारताकडून तीव्र दुःख व्यक्त. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये परिस्थिती बिघडली. शांतता आणि भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची भारताची भूमिका. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर झालं अलर्ट. भारत पाकिस्तान सीमेवर अलर्ट. सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा वाढवली. इराणचे संरक्षण मंत्री राजिद इबर रजा यांचा मृत्यू. नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात इबर रजा यांचा मृत्यू. सत्तावन्न मुस्लिम देशांची संघटनाची इराणवर नजर. OIC संघटनेकडून इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध. सौदी, ओमान, UAE, बहरीन आणि कुवैतवरील हल्ल्यांमुळे इराणवर टीका, तर चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा दिला सल्ला. इराणमध्ये हवाई हल्ल्यांमध्ये 787 लोकांचा दुर्दैवी मृत्यू. रेड क्रासेंटच्या अहवालात माहिती आली समोर. लष्करी तळांसह नागरी वस्त्यांचं मोठं नुकसान. इराणच्या धार्मिक केंद्र कोमवर भीषण हल्ला, तर असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सची इमारत पूर्णपणे झाली उद्ध्वस्त. असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स इराणमधील प्रभावशाली संस्था. इराणची राजधानी तेहरानमध्ये पुन्हा जोरदार हल्ले. इस्रायलकडून तेहरानवर क्षेपणास्त्रांचा सलग मारा. संपूर्ण शहरात जोरदार धमाके. इराणच्या हवाई संरक्षण दलाच्या जवानांना इस्रायलकडून कंठस्नान. इस्रायली संरक्षण दलानं हवाई दलाकडून कारवाईचा व्हिडिओ केला जारी. तर इराणी विमानांना हानी पोहोचवू शकणाऱ्या हवाई संरक्षण प्रणाली केल्या उद्ध्वस्त. इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण हवाई हल्ला. तेहरानमधील लष्करी तळ आणि सरकारी इमारतींना करण्यात आलं लक्ष्य. शहरातील विविध भागांमधून आगीचे आणि धुराचे लोट. इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या अणु ऊर्जा केंद्रांचं मोठं नुकसान, तर किरणोत्साराचा धोका मात्र नसल्याचं झालं स्पष्ट. अणुकेंद्रावरील हल्ला हा जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं चिंतेचा विषय. दक्षिण लेबनॉनमधील सिद्दीकीन या शहरामध्ये इस्रायली हवाई हल्ला. मदतकार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. युद्धाच्या काळात इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या पथकांना करण्यात आलं लक्ष्य. आखाती युद्धाची धग. नवी मुंबईतील JNPT बंदरापर्यंत पोहोचली. निर्यातीसाठी जाणारे सुमारे 1000 कंटेनर JNPT बंदरातच अडकून पडले. कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणार. तसंच खेमेनी यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनावर पाक लष्कराकडून गोळीबार. पाक लष्कराच्या कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी. मवियाकडून राज्यसभेवर शरद पवार जाणार असल्याची माहिती. तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या पवारांच्या नावावर एकमत. तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी मातोश्रीवर जाऊन घेतली ठाकरे यांची भेट. आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण. आकाश ब्लड मूनचा थरार दाखवणार, तर खगोलप्रेमींसाठी चांगली पर्वणी.